आम्ही 3 महिन्यापासून मला पद मिळालं. उद्धव साहेबांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली आणि मी त्यांच्या त्या जिम्मेदारीला पुरेपूर जो न्याय द्यायचा आहे तो देत आहे. कारण खेड्यापाड्यात जाऊन मी शिवसैनिकाची व नवीन शिवसैनिक यांची गाठ बांधून त्यांना उद्धव साहेबांच्या विचाराला प्रेरित करून शेतकऱ्याविषयी उद्धव साहेबांनी का केलं, ज्यावेळेस 2.5 वर्ष होते त्यावेळेस कोरोना काळात उद्धव साहेबांनी आपल्याला कसं कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला चाहलं आणि आपल्याला लहान मुलासारखं जपलं. आणि आज ज्या समजाला समोर जे नगर परिषद आहे, नगर पंचायत आहे, जिल्हा परिषद आहे आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहे, या निवडणूकमध्ये मी पक्षासाठी जेवढं पोषक वातावरण होईल तेवढं जिल्ह्यात तयार करेल व पक्षाला माझ्याकडून जास्तीत जास्त जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगर पंचायत, पंचायत समित्या कशा मिळेल याचा जास्तीत जास्त समजाला मी भर देईल व पक्ष संघटन वाढवण्याचे काम करेल. हे अंतर्गत जे गटबाजी आहे किंवा अंतर्गत कोणी जर हे करतात असं आमच्याकडून कधी होत नाही. आता काही लोक असतात परंतु आम्ही त्याले नाही, आम्ही फक्त बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्यावर कोणी समजायला तारसेरे ओढले का, कोणी किचड फेकलं का, आम्ही कधी नाही. वयाच्या 18 वर्षापासून मी शिवसैनिक आहे. त्यामुळे शिवसेना बांधाचं काम असं इथं कोणी गटबाजी करत नाही, कोणी काही नाही. आता कसं राहते, कोणी म्हणतात समजायला का ते नवीन आहे, ते जुने आहे, ते पुराणे आहे, बरोबर आहे. आता हे चालत राहणार आहे, हर पक्षामध्ये चालते, आमच्या पक्षात चालते. परंतु आम्हाला आमच्या पक्षप्रमुखाचा आदेश हाच आमचा सर आकोपे असते आणि त्याचनुसार आम्ही काम करतो. आणि पक्ष संघटनेसाठी आम्ही आमचा समजाला 24 घंटे आणि आमचा प्राण जो आहे तो पक्ष संघटनेसाठी जाणार आहे. बस भविष्यात हेच कार्य आम्हाला करायचं आहे. गावागावात BLA, शाखा प्रमुख, सदस्य नोंदणी ही माझी चालू आहे. आणि मी माझे जे तालुका प्रमुख आहे समुद्रपूरचे ते माझ्या पाठीशी आहे. हिंगणघाट समुद्रपूरचे, हिंगणघाट विधानसभेचे संघटक आहे आणि हिंगणघाट तालुका प्रमुख आहे. हे सर्व टीम, माझी जे टीम आहे ते माझ्या पाठीशी आहे. मला जेव्हा बी त्यांना असं कोणतं काम वाटलं किंवा कोण्या खेड्यावर संघटना बांधायची आहे, कुठे जर समजायला आपल्या शाखा ओपन करायची आहे, मला अर्ध्या रात्री फोन करतात, मी चालला जातो. दिवसातून मी 24 घंटे फ्री आहे. रात्रंदिवस समजायला मी पक्षासाठी, पक्षाच्या सेवेसाठी मी तत्पर आहे. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका हे पूर्ण इलेक्शन लागण्याचे दृश्य वर्धा जिल्ह्यात आहे. वॉर्ड फॉर्मेशनची तयारी चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मधातच पक्षाची शिवसेना भवन मध्ये मीटिंग झाली तेव्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून भुते साहेब त्या मीटिंगला उपस्थित होते. निवडणुकीची तयारी करण्याचे पक्षांनी आदेश दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे हिंगणघाट विधानसभेचा मेळावा होता. आज सैकडो शिवसैनिक गावागावातून या मेळाव्यामध्ये सामील झाले होते आणि शिवसैनिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक शिवसैनिकाचा मनाचा हे भाव आहे की आम्ही नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये नक्कीच भगवा फडकू. आणि संजय राऊत साहेबांनी जो आदेश दिला आहे, मधात त्यांनी आवाहन केलं आहे की सिंहासन खाली करो, ठाकरे आ रहे है. तर हे जनतेच्या मनातही आहे ठाकरे, आणि ह्या निवडणुकीमध्ये ते दृश्य दिसणार आहे. आजचा मेळावा त्याची सुरुवात होती. याच्यानंतर वर्धेती भव्य मेळावा वर्धा विधानसभेत लागणार आहे लवकर.